नमस्कार, मी पायल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे तिखट जिलेबी। तर या रेसिपीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलवर सबस्क्राइब करा। चला रेसिपीकडे वळूया। तिखट जिलेबीसाठी लागणारे साहित्य बघूया। या वाटीने 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे। टमाटर, बारीक चिरलेला कांदा, ओवा, अद्रक लसूण पेस्ट, मीठ, तेल, सांबार आणि तिखट, मीठ, हळद। चला रेसिपीकडे वळूया। तर आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया। त्यासाठी आपण मीठ, ओवा, तिखट, किंचित हळद आणि सांबार छान मिसळून घेऊया। आपण पोळ्याचं जसं भिजवतो त्या प्रकारे मळून घेऊया। आता आपण तिखट जिलेबीचा रस्सा फोडणी देऊया। त्यासाठी तेल गरम करायला ठेवू। मोहरी, जिरं, कांदा, अदरक लसूण पेस्ट, सांबार, फोडणीला लागणारा टमाटर, हळद टाकूया, तिखट, हळद आणि मसाला टाकून घेऊया। मीठ चवीनुसार, आपला तिखट मीठ शिजलेला आहे। आता आपण पाणी टाकूया। उकळी यायचा वेट करूया। फोडणी येतपर्यंत आपण जिलेबी तयार करूया। जाड झाली तर लवकर शिजत नाही, म्हणून छान पातळ। या जिलेबीवर थोडंसं मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। आता आपण उकळी आली आहे तर जिलेबी टाकून घेऊया। आता आपण जिलेबीला छान शिजू देऊया। जवळपास आपण 15 ते 20 मिनिट छान शिजू देऊया। इथे आपली जिलेबी छान शिजलेली आहे। आता आपण छान सांबार टाकूया आणि गॅस बंद करून इथे
आपली तिखट जिलेबी तयार झालेली आहे, छान स्पायसी झालेली आहे। तुम्ही पण ट्राय करू शकता आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता की कशी वाटली। तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा। थँक्यू।